लास्ट सेशनसाठी कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? की येस एखादी कन्सेप्ट सर तुम्ही आम्हाला शिकवली किंवा त्या कन्सेप्टमध्ये काही प्रॉब्लेम आय गेस आपण लास्ट लेक्चरमध्ये हे पाहिलं होतं की डिफरन्स बिटवीन प्रोग्रामिंग लँग्वेज आणि एस-क्यू-एल लँग्वेज. येस. अँड नेक्स्ट इज व्हॉट? एस-क्यू-एल आणि नो एस-क्यू-एल म्हणजे जे एस-क्यू-एल डेटाबेसेस आहेत, ते कसे व्हिज्युअलाइज केले जातात आणि नो एस-क्यू-एल डेटाबेसेस कसे व्हिज्युअलाइज केले जातात, राइट? ही स्टोरी आपण लास्ट लेक्चरपर्यंत कव्हर केली. ठीक आहे. अरे यार, एक मिनिट. एस-क्यू-एल. तुमची बनवलीच नाही करत पाहिजे. आणि मी तुम्हाला कम्युनिटीवरती 2 रेकॉर्डिंग शेअर केले होते, राइट? की एक्स्पेक्टेड होतं की तुम्ही हं. हे आठवतंय लास्ट लेक्चरला मी तुम्हाला 2 सेशन्स शेअर केले होते, राइट? राइट. हे लास्ट वीकचे लेक्चर्स होते. हे एक रेकॉर्ड ह्याचेही 2 रेकॉर्डिंग पाठवले होते आणि Postgres आणि MySQLचे इन्स्टॉलेशनचे 2 व्हिडिओ, राइट? आणि हे करत असताना युजर नेम, पासवर्ड केअरफुली द्या असं तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. ठीक आहे. नसेल झालं, विसरला असाल, इट्स ओके. कम्युनिटीवरती चेक करा. हवं तर परत मी रिशेअर करेन. हे 1-2 दिवसात कंप्लीट करून घ्या. कारण प्रॅक्टिसला लगेच आता म्हणजे आजपासून आपण कमांड टाइप करणार आहे. तर त्या कमांड्स तुम्हाला प्रॅक्टिस कराव्या लागतील, राइट? त्यासाठी डेटाबेस लागणार आहे, राइट? येस. काय अडलं तर मला WhatsApp करा. येस. ठीक आहे. जर MySQL तुम्ही इन्स्टॉल करताना माझ्या ह्याच्यामध्ये डेव्हलपर ऑप्शन आलं. आता लेटेस्ट व्हर्जनमध्ये हे 4 ऑप्शन येतात, राइट? आयदर यू कॅन गो फॉर सर्व्हर तर तुमच्याकडे वेळ असेल तर गो फॉर फुल. नेक्स्ट, नेक्स्ट बाकी प्रोसेस सगळी सेम फॉलो करा. ओके. असो. नेक्स्ट. अझ्युम करूया, की तुम्ही नीट लक्ष द्या. आता एक-एक वाक्य, एक-एक वर्ड इज इम्पोर्टंट. सर व्हॉट? आम्ही Postgres SQL आणि MySQL आमच्या सिस्टमवर इन्स्टॉल केलेलं आहे, राइट? धिस इज पॉइंट 1. ओके. ठीक आहे. राइट. ऑनलाईन मला थोडंसं आज सगळ्यांचं अटेन्शन लागेल, कारण आज असे काही शब्द येणार आहेत, जे तुम्ही डी-बी-एम-एसमध्ये ऐकलेले आहेत. त्याच्यावर पेपरही दिलेले आहेत. पण तुम्हाला त्याचं अर्थ समजून सांगा म्हणलं तर सांगता येणार नाही, राइट? 80% लेक्चर इज ईझी, बट 20% इज इम्पोर्टंट जे मला हवं आहे. ओके. केअरफुली. आता मला ती स्टोरी तिथपर्यंत घेऊन जायची आहे, राइट? थोडं बाहेर डिस्ट्रॅक्शन असेल, साउंड्स-बिउंड्स असतील, जस्ट अव्हॉइड इट आणि प्लीज फोकस. आता लक्षात घ्या, जर तुम्ही स्टार्टवर क्लिक करून स्क्रोल डाउन केलं, अल्फाबेटिकली गेला, तर इन्स्टॉलेशन झाल्यानंतर एममध्ये तुम्हाला असं MySQL फोल्डर दिसेल. इफ यू क्लिक इट, तुम्हाला बघा एक कमांड प्रॉम्प्ट दिसतोय MySQLचा. येस. ओके. दिस इज कमांड प्रॉम्प्ट. आणि हे जर इन्स्टॉल झालेलं आहे, तर येस तुमच्या सिस्टमवर MySQL सर्व्हिस ऑन आहे. कळतंय? ओके. सिमिलरली, 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 सिमिलरली तुम्ही जर इथं गेला अल्फाबेटिकली तर तुम्हाला पी भेटेल. पीमध्ये Postgres SQL आहे. येस याच्यावर क्लिक केलं तर इथंही तुम्हाला एक कमांड प्रॉम्प्ट भेटेल. आणि जर हे तुम्हाला दिसतंय तर तुमच्या सिस्टमवर Postgres पण इन्स्टॉल्ड आहे. पॉइंट. ओके. सो नीट लक्ष द्या. सर माझ्या सिस्टमवरती MySQL and Postgres SQL installed. So what does it mean? ओके.
Yes, sir. These are database softwares. Okay. So as a fresher, that sounds good की अरे हाँ ही database software आहेत वगैरे. But actually they are not softwares. ओके. एखादा न्यू युजर बोलत असेल, तर ते ऐकायला चांगलं वाटतं. पण इफ यू आर कॉम्प्युटर प्रोफेशनल किंवा तुम्ही जर आय-टीमध्ये आहात आणि तुम्हाला काही वर्क एक्सपिरियन्स आहे, तुम्ही ह्याला सॉफ्टवेअर-बिफ्टवेअर म्हणताय, तर एका फ्रेशरनी बोलावं असं ते ऐकायला वाटतं, राइट? सो दीज आर नॉट सॉफ्टवेअर्स. ओके. म्हणजे सर येस. म्हणजे सर माझ्या सिस्टमवर जर मी जर मी येस. जर मी असं काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे अँड दॅट सॉफ्टवेअर कॅन बी दॅट सॉफ्टवेअर कॅन बी व्हॉट? येस, इट कॅन बी Postgres SQL, PostgreSQL, it can be MySQL, it can be Oracle, anything, right? These are not softwares, these are called as database server. काय म्हणतात त्यांना? येस, म्हणजे तुम्ही असं म्हणायला पाहिजे, "सर, आम्ही ते 2 व्हिडिओ पाहून काय इन्स्टॉल केले? डेटाबेस सर्व्हर इन्स्टॉल केले." नाही असू दे, आवाज येणार आता तसा. ओंकार ते दार लावून बघ. ऑनलाईन इथे साउंड लागलाय बाहेर त्यामुळे. 1-2 सेकंड आपण थांबू. पण इथे क्लासमध्येच ऐकू येत नाही आवाज. साउंड्स खालीच लावलेत का समोर? एवढ्या जोरात आवाज? 2 सेकंड. ठीक, फाईन. ठीक आहे? हां, क्लिअर. आता येतोय आवाज सगळ्यांना? तर दीज आर कॉल्ड ॲज व्हॉट? डेटाबेस सर्व्हर. आता लक्षात घ्या, मग ह्याच्यात काय असतं? असा जर प्रश्न विचारला, तर ह्याच्यामध्ये डेटाबेसेस असतात. आता बघा डेटाबेस सर्व्हर आणि डेटाबेस ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. डेटाबेस सर्व्हर इज अन ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल डेटाबेसेस क्रिएट करणार. सर नाही कळलं आम्हाला, राइट? फॉर एक्झाम्पल मला सांगा, मला जर एखाद्या असं म्हणतो मी, की सपोज माझ्याकडे एखाद्या हॉस्पिटलचा डेटाबेस आलेला राइट? हॉस्पिटलचा प्रोजेक्ट आलाय माझ्याकडे, राइट? आणि मी त्याच्यावरती काम करतोय, राइट? तर येस, इथं मी एक डेटाबेस क्रिएट करू शकतो. ओके. येस, डेटाबेस क्रिएट करू शकतो आणि त्याला एक नाव देऊ शकतो, की हा माझा इथला डेटाबेस आहे, राइट? लेट्स से हॉस्पिटल डीबी. ओके. ही नावं सगळी मी रिलेट करून दाखवणार आहे तुम्हाला बरं का. आय विल से हॉस्पिटल डीबी. रादर असं नाव नाही देणार. जर मी सह्याद्री हॉस्पिटलसाठी काम करतोय, तर सह्याद्री हॉस्पिटल डीबी. हे काहीतरी शेवट डीबीनी करावा असा रूल नाही. पण त्यांनी कळतं, की हा डेटाबेस आहे म्हणून, राइट? ओके. सो लाइक दॅट. सर आता ह्याच्यात काय असेल हो? आता तुम्हाला माहिती आहे लास्ट लेक्चरला आपण शिकलो डेटाबेस इज व्हॉट हॅव्हिंग व्हॉट? येस, नंबर ऑफ टेबल्स. जर इथं हॉस्पिटल डेटाबेस आहे, तर लक्षात ठेवा आतमध्ये इंटरनली तुम्ही काय बनवणार आहे? येस, एक डॉक्टर नावाचा टेबल, एक पेशंट नावाचा टेबल अँड नंबर ऑफ टेबल्स तुमच्याकडून बनवली जाणार आहेत, राइट? सो नीट लक्ष द्या, राइट?
ही सगळी स्टोरी आपल्याला नंतर रिलेट करायची, राइट? सर म्हणजे डॉक्टर, पेशंट आणि नंबर ऑफ टेबल, राइट? आता मी गणिताला 2च. सर म्हणजे डेटाबेस सर्व्हरवरती आम्ही काय क्रिएट करणार आहे? डेटाबेस. ही मी जी वाक्य बोलतोय ह्याचं प्रॅक्टिकली व्हर्जन तुम्हाला पण ऐकायचं उद्या, राइट? सो डेटाबेसमध्ये मी काय बनवली? टेबल. टेबलमध्ये काय असणार आहे? रेकॉर्ड. रेकॉर्डमध्ये काय असणार आहे? ॲक्चुअल डेटा. बघा 101, ए आणि 60 हा माझा डेटा आहे. या 3 व्हॅल्यूचं रेकॉर्ड बनवलं, रेकॉर्ड टेबलमध्ये ठेवला. टेबल कशात ठेवला? डेटाबेसमध्ये. असे असंख्य डेटाबेस इकडे असतात. ओके. So you can say that this is another database. ओके. समजा तुम्ही क्लाससाठी फीज मॅनेजमेंट चा प्रोजेक्ट करताय आणि दिस इज युअर डेटाबेस, राइट? तुम्ही असं म्हणू शकता की दिस इज माय काय फीज डीबी डेटाबेस. त्यात नंबर ऑफ टेबल असतील, स्टुडंट टेबल असेल, राइट? टीचर टेबल, सॉरी स्टुडंट टेबल असेल, पेमेंट टेबल असेल वगैरे वगैरे. कोर्स टेबल असेल, राइट? सपोज तुम्ही इथं काही टेबल्स बनवले, राइट? कोर्स कोर्स टेबल, कोर्स घेणारा कोण? स्टुडंट टेबल, राइट? कोर्स टेबल, स्टुडंट टेबल आणि काय पेमेंट टेबल. ओके. So these are tables. Okay. Sir, then how you will define a database server? एवढं कळलं सर आम्हाला. जसं आता आपला आपला काय असणार माहिती आहे? येस, आपण काय बनवणार? येस, आपण आपला स्वतःचा आपली बॅच कोणती आहे? 17 ना? तर आपण असं आपल्या डेटाबेसला नाव देऊया. आपल्या डेटाबेसला आपण नाव देणार आहे TCA DB 17. नोट्समध्ये काहीतरी 16 असेल किंवा TCA DB असं काहीतरी नाव असेल. आपण 17 देणार. 17 का दिलं? बॅच 17 आहे म्हणून बरं का. अदरवाईज तुम्ही TCA DB लिहून थांबला तरी चालेल. गिव्ह एनी नेम. आपण अख्खी प्रॅक्टिस ह्याच्यात करणार आहे, राइट? आणि ह्याच्या आतमध्ये यू विल फाइंड व्हॉट? यू विल फाइंड व्हॉट? स्टुडंट टेबल. ओके. आणि या स्टुडंट टेबलमध्ये येस, देन व्हॉट यू विल फाइंड? रोल नंबर, देन नेम अँड व्हॉट? पर्सन. ओके. दिस इज द डेट. ओके. आणि याच्यामध्ये तुम्ही जे काही लिहाल तो तुमचा काय असणार आहे? डेट. अभ्यास करा मित्रांनो, राइट? ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजी बदलत आहेत आपल्याकडे अजून तसंच जुन्या काळातलंच चाललेलं आहे. ठीक आहे. थोडं माझंही डिस्ट्रॅक्शन झालं बाहेरच्या साऊंडमुळे. I'll use red color, right? That is student table. ओके. सो दिस इज अ टेबल किंवा याला आपण काय म्हणतो? रिलेशन, राइट? सो आता बघा, दिस इज युअर डेटा. म्हणजे सर आम्ही सर्व्हर कन्फिगर केला. त्या सर्व्हरवर अनेक डेटाबेस असणार आहेत. जर आम्ही क्रिएट केले असेल तर त्या डेटाबेसमध्ये अनेक टेबल्स असणार आहेत, राइट? सो असंख्य टेबल्स असणार आहेत आणि त्या टेबलमध्ये आम्ही काय होल्ड करणार आहे? आमचा डेटा होल्ड करणार. ओके. सो दिस इज माय टेबल. आता परफेक्ट होईल आय गेस. ब्लू कलर आपला टेबलला दिसतो. स्टोरी कळली? येस. आता मी हे तुम्हाला लाईव्ह दाखवतो. ओके. बघा मी काय करतोय? जे बोललो ते. सो मी JKLM, MySQL
MySQLचा कमांड प्रॉम्प्ट ओपन करतो. येस, तुम्ही इन्स्टॉलेशन केले तरच हे येणार आहे बरं. आता MySQL तुम्हाला पासवर्ड विचारेल. आता इन्स्टॉलेशन करताना MySQLचा बाय डिफॉल्ट युजर नेम रूटच घेतो आणि पासवर्ड तुम्हाला सांगतो काय टाकायचं ते टाका. आणि आपलं काय ठरलंय, की पासवर्ड आणि युजर नेम दोन्हीकडे काय ठेवणार आहे आपण रूट ठेवणार. MySQL मध्ये बाय डिफॉल्ट रूटच असतं युजर नेम. पासवर्ड तुम्ही पाहिजे तो देऊ शकता. पण लक्षात राहण्यासाठी आपल्याला ठरलंय आपण रूट देणार. सो मी इथं रूट देईल. रूट एंटर. आता मला जो कमांड हा विंडोजचा नाही बरं का, हा MySQLचा कमांड प्रॉम्प्ट आहे. आणि जर मी इथं कमांड दिली शो डेटाबेसेस, म्हणजे MySQL सर्व्हरला मी म्हणतोय तुझ्याकडे कोणकोणते डेटाबेस आहेत त्याची मला लिस्ट दे बरं. बघा एवढे दिले ते. ते पण टॅब्युलर फॉर्म मध्ये देतो बरं का. एवढे तुम्हाला दिसतंय? ॲडव्हान्स जावा बॅच 18, ॲडव्हान्स जावा बॅच 19, ॲडव्हान्स जावा बॅच 20, 21. येस. कस्टमर डीबी, फ्रेंड डीबी, हायबरनेट बॅच, हायबरनेट बॅच, PHPची, प्लॅनची बॅच, प्लॅन डीबी मी काहीतरी बनवलंय राइट? स्प्रिंग बूटचं प्रॅक्टिस करताना राइट? मग एसबूट डीबी वगैरे, TCA डीबी. सो these are what? ॲक्चुअली डेटाबेसची नावं अशी असतात. फ्रेंड डीबी. मी काहीतरी फ्रेंड्सची कॉन्टॅक्ट लिस्ट मॅनेजमेंटसाठीचा एक प्रोजेक्ट करत होतो. तर मला वाटतं माझ्या डेटाबेसचं नाव फ्रेंड डीबी असेल. मी एखाद्या समजा मी Amazon आहे आणि मला कस्टमर्सचा डेटा हँडल करायचा. मी कस्टमर डीबी बनवलं, जिथे कस्टमरच्या डिटेल्स असतात. ओके. सो दिस आर लिस्ट ऑफ व्हॉट डेटाबेसेस. म्हणजे हेन्स प्रूव्ह सर दिस कमांड प्रॉम्प्ट इज नथिंग बट व्हॉट. येस. कुठलाही डेटाबेस सर्व्हर तुम्ही जर कन्फिगर केला आणि त्याच्याशी जर युजरला कम्युनिकेट करायचं असेल, ओके, ओके, येस. प्रत्येक डेटाबेस सर्व्हर बरोबर तुम्हाला एक बाय डिफॉल्ट काय येतो? कमांड प्रॉम्प्ट येतो. त्याला शेल असं म्हणतात, राइट? शेल, कमांड प्रॉम्प्ट आर इक्विव्हॅलंट वर्ड्स, राइट? शेल म्हणजे माहिती आहे ना, हे मोस्टली तुम्ही असं बघता, की अंड्याला बाहेरून जे आवरण असतं ते शेल आहे आणि आतली गोष्ट ती प्रोटेक्टेड. म्हणजे शेल ब्रेक केल्याशिवाय तुम्ही त्या अंड्याच्या आतली गोष्ट आतला पदार्थ बाहेर नाही काढू शकत. कळलं का तुम्हाला? एक्झॅक्टली. म्हणजे शेल थ्रूच तुम्ही डेटाबेस पर्यंत पोहोचू शकता. देअर इज नो शॉर्टकट की तुम्ही असं काही जाऊ कराल. त्यामुळे शेल हा डेटाबेस बरोबर कम्युनिकेट करायचा जरिया आहे. म्हणून त्याला नाव शेल दिलंय, राइट? येस, यू कॅन से कमांड प्रॉम्प्ट अल्सो, काही प्रॉब्लेम नाही. आणि इथे तसंही काय दिसतंय? इट्स अ कमांड लाईन इंटरफेस दिसतंय, राइट? MySQL कमांड लाईन इंटरफेस. ओके. ओके, गुड. Shell. So this is what you can call it as what? Command line interface. ओके. आता काय होणार आहे स्टोरी वाईज, युजर म्हणजे आपण ॲज अ युजर दरवेळेस क्वेरी लिहिताना काय करणार आहे? हा इंटरफेस ओपन करणार आहे किंवा कमांड प्रॉम्प्ट ओपन करणार आहे आणि याच्या थ्रू कमांड फायर करणार, राइट? ओके. आय नो थोडं सुरुवातीचे लेक्चर्स तुम्हाला बोर वाटतील, पण लक्षात ठेवा बॅचला सगळी मिक्स मुलं आहेत, ज्यांना काहीच माहीत नाहीये. ज्यांना डेटाबेस कधीच केले ना अशी मुलं आहेत, ज्यांनी केलंय अशी मुलं आहेत, राइट? त्यामुळे मला सगळ्यांना धरून कोडिंग शिकवायचं, राइट? त्यामुळे लक्षात ठेवा, की याच्याने तुमचा फायदा होणार आहे ज्यांना येतंय त्यांना, की कधी-कधी बारीक इतक्या गोष्टी आपण लाईटली घेतलेल्या असतात. जॉइन शिकवताना पण मी लहान बाळासारखं शिकवणार आहे. कसा जॉइन 2 टेबल जॉइन होतात म्हणजे घडतं कसं, असं पेंटवर ड्रॉ करून दाखवणार. हे तुम्हाला खूप फायदेमंद होईल, की आपण या अप्रोचने शिकतो, राइट? सो युजर इज इंटरॅक्टिंग विथ व्हॉट? शेल. सर युजर ज्या काही एसक्यूएल लिहितोय, म्हणजे उदाहरणार्थ आता मी इथं जाऊन एक एसक्यूएल कमांड लिहिली, राइट? सो ही कशावर लिहिली? शेलवर. सो यानी ही कमांड कुणाला पाठवली? येस, युजर इज टायपिंग ए कमांड, राइट? इट्स राइट्स ए एसक्यूएल. ओके. बरोबर? बदल्यात तो एक्स्पेक्ट करतोय, की मला शेलवर काहीतरी काय यावा? रिस्पॉन्स यावा. कळतंय? यू कॅन से व्हॉट? रिझल्ट.
आता शेल ही गोष्ट कुणाशी जाऊन इंटरॅक्ट करणार आहे? डेटाबेस. पण डेटाबेस सर्व्हरला तुम्हाला डायरेक्टली कम्युनिकेट करता येत नाही. डेटाबेस सर्व्हरवरती जेवढे डेटाबेस आहेत त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी एक प्रोग्राम इंटरनली काम करत असतो. राइट? हे पाहिलं आपण आय गेस लास्ट लेक्चरमध्ये. ओके. सो लास्ट लेक्चरमध्ये ते पाहिलं. राइट? दिस इज अ प्रोग्राम व्हिच डज सॉरी येस. ज्याला आपण काय म्हणलो होतो? DBMS. DBMS. ओके. सो DBMS. राइट? सो ही क्वेरी फायर डायरेक्टली डेटाबेस सर्व्हरवर होणार नाही. इट विल गिव्हन टू व्हॉट? DBMS. DBMS अकॉर्डिंगली ऑपरेशन परफॉर्म करणार आहे तुमच्या डेटाबेसवर अँड देन इट विल गिव्ह यू व्हॉट? ओके. नीट ऐका आता मी काय बोलतो. तुम्ही पाठवलेली एसक्यूएल DBMS पर्यंत गेली. DBMSनी त्याला प्रोसेस केलं बेस्ड ऑन युअर डेटाबेस आणि तुम्हाला त्या बदल्यात काय दिलं? रिझल्ट. एरर हा पण एक रिझल्ट असू शकतो, राइट? ओके. यू कॅन से रिझल्ट ऑर एरर. याला मोस्ट ऑफ दी डेटाबेस वेंडर्स DBMS म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणतात माहिती आहे? DB इंजिन असं म्हणतात. व्हॉट इज रोल ऑफ इट हे मी पुढे सांगेन. आत्ता लय नको अवघड करायला. असं समजा तुमची क्वेरी ही इंग्लिशमध्ये आहे, बरोबर? आणि कॉम्प्युटरला इंग्लिश कळत नाही. ह्याचं काहीतरी इंटरनली ट्रान्सलेशन करावं लागेल ना, जेणेकरून DBMSला कळेल. कळतंय? सो DBMS डज दॅट. इच ट्रान्सलेट्स द क्वेरी. DB इंजिन ट्रान्सलेट्स द क्वेरी. त्याच्यात आता ही क्वेरी खूप लहान आहे, राइट? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोठमोठ्या क्वेरी लिहितात, तर त्याला पार्सिंग करणं असं म्हणतात, राइट? मी ट्रान्सलेशन वर्ड वापरतोय. तर त्या क्वेरीला पार्स करून तो अॅनलाईज करणार, की मला या टेबलमधला नक्की कुठला डेटा हवा आहे. हे सगळं प्रोसेसिंगचं काम कोणाचं आहे? म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, डेटा ठेवणे आणि आणण्याच्या पलीकडे करायच्या आधी पण भरपूर कामं करावी लागतात. दॅट इज डन बाय व्हॉट? दिस DBMS. ओके. आता मोस्टली तुम्ही त्याला ऐकलंय RDBMS म्हणून. तर RDBMS का म्हणलं जातं? कारण तुम्ही Postgres, MySQL, Oracle हे जे काय टाकलेत ना, हे रिलेशनल डेटाबेसेस. व्हॉट आय एम सेइंग? दीज आर रिलेशनल डेटाबेसेस. रिलेशनल डेटाबेसेस. सर व्हाय सर? ओके. ओके. सो व्हाय सर? येस. कारण का यांच्यामध्ये डेटा हा स्ट्रक्चर्ड वेनी ठेवला जातो आणि स्ट्रक्चर्ड वेनी जर डेटा ठेवायचा असेल, तर तो डेटा टॅब्युलर फॉर्ममध्ये ठेवावा लागतो, राइट? टॅब्युलर रोज आणि कॉलममध्ये, राइट? स्टुडंट हा जरी टेबल असला, तरी याला तुम्ही काय म्हणता? येस, इट इज अ व्हॉट? टेबल. कळतंय? किंवा याला अजून एक वर्ड आहे काय? रिलेशन. म्हणजे सर आम्ही ज्या फायर केलेल्या क्वेरी आहेत, बघा आता मी आलोय तुम्हाला, की व्हाय इट इज RDBMS. तुम्ही शो डेटाबेस ही कमांड देऊन पण तुम्हाला आउटपुट कसं आलंय? असा टेबल ज्याला एक कॉलम आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहेत फक्त. दिस इज अ टेबल. हे कळलं का? दिस इज अ टेबल व्हिच इज हॅव्हिंग कॉलम व्हॉट? डेटाबेस आणि त्या कॉलमच्या व्हॅल्यू आहेत. जणू काय तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये असं इमॅजिन करू शकता, की मी असा एक कॉलम तुमच्यासाठी वेगळा काढलाय. राइट? सो आता मला सांगा, दिस इज अल्सो टेबल ना ज्याला एकच कॉलम. ओके. त्यामुळे इनपुट आउटपुट रिझल्ट तुम्हाला ऑलवेज रिस्पॉन्स हा कसा मिळणार आहे? रिलेशनल टॅब्युलर फॉर्म मध्येच मिळणार आहे. त्यामुळे डेटा प्रोसेस करायला तुम्ही काय वापरणार आहात? प्रोसेसिंग डेटावर होणार आहे. तो डेटा कसा रिप्रेझेंट केलाय? इट इज इन द फॉर्म ऑफ व्हॉट? इट इज इन द फॉर्म ऑफ व्हॉट? टेबल्स ऑर रिलेशन. म्हणून डेटाचं मॅनेजमेंट करणाऱ्या सॉफ्टवेअरला मॅनेजमेंट म्हणजे काय? डेटा स्टोअर करणं, डेटा डिलीट करणं, डेटा अपडेट करणं, डेटा ठेवलेला डेटा फेच करून तुम्हाला शो करणं. इट इज कॉल्ड एज मॅनेजमेंट थिंग्स, राइट? हे करणं. पण डेटा कोणत्या फॉर्ममध्ये? टॅब्युलर फॉर्ममध्ये. म्हणून याला काय म्हणलंय? रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. म्हणून हे DBMS न राहता काय राहिलेत? RDBMS राहिले. इज दिस क्लिअर ऑनलाईन? येस. म्हणजे सर
आत्ता तुम्ही कमांड प्रॉम्प्ट उघडून जे काही केलं, ते आफ्टर इन्स्टॉलेशन शक्य झालं. येस, दिस इज युअर स्टोरी. सेम Postgresवर पण दाखवतो, राइट? सो ओपन करतो, स्क्रोल डाउन करतो. आपला डेटाबेस बनवायचा आहे बरं का, अजून आपण बनवला नाही, राइट? मी फक्त दाखवतो. MNOP. येस, बघा दिसतंय SQL शेल. आता ह्याची पद्धत वेगळी आहे. बघा फक्त आता. इथे कर्सर ब्लिंक होतोय. सर्व्हर म्हणून विचारला जातं. बाय डिफॉल्ट आपल्या लोकल मशीनलाच घेणार आहे तो. पण जर तुम्ही कंपनीत असाल, तर तुम्हाला असं म्हणतील ते, "अरे, Postgres या मशीनवर हा त्या मशीनचा आयपी ॲड्रेस आहे, ज्या मशीनवर Postgres इन्स्टॉल केलेलं आहे." तर त्याला सर्व्हर आयपी ॲड्रेस म्हणतात. ठीक आहे. आपल्याकडे आता असं काही नाही. आपण लोकल मशीनवर करणार आहे. त्यामुळे एंटर दाबा. एंटर याचा अर्थ काय? तू काय नाही दिला, तर बाय डिफॉल्ट सर्व्हर मी काय घेणार? लोकल मशीनचा घेणार. ओके? दिसतंय? सो डेटाबेस तू नाही दिला, तर मी बाय डिफॉल्ट कोणता घेणार? Postgres घेणार. ओके. एंटर. पोर्ट तू नाही दिली, तर मी काय घेणार? 5432. कदाचित कंपनीत असाल, तर तुम्हाला सांगतील, "अरे, या पोर्टला जाऊन तू कनेक्ट." स्प्रिंग बूटचे ॲप्लिकेशन करताना किंवा कुठलंही वेब ॲप्लिकेशन, एंटरप्राइज ॲप्लिकेशन बनवताना आपल्याला पोर्ट ठरवावी लागते, राइट? आता आपण लोकल मशीनवर आहे, त्यामुळे बाय डिफॉल्ट ही पोर्ट वापरतो. देन युजर नेम बाय डिफॉल्ट मी Postgresच घेतोय. सो अगेन एंटर. आणि आता मात्र पासवर्ड एंटर नका करू. पासवर्ड तुम्ही इन्स्टॉल करताना जो वापरलाय तो वापरा. व्हॉट इस दॅट? रूट टाका. टाइप केलाय मी बरं का, दिसत नाही. मी टाइप केलंय रूट आणि आता ॲक्चुअली माझा पासवर्ड सचिन आहे, राइट? इकडं वेगळं आहे, तिकडं. तुम्ही रूट टाकला असेल असं टाइप करा, तो डोळ्याला दिसत नाही. एंटर दाबा. तुम्हाला Postgresचा कमांड प्रॉम्प्ट आलेला असेल. कळलं सगळ्यांना? आता इथं मी स्लॅश एल कमांड टाइप केली, तर तुम्हाला लिस्ट ऑफ डेटाबेसेस दिसतात. दिसतायत का रे? AJDB, FYDB, हायबरनेट हे दिसतंय सगळ्यांना? SDB. आता बघा इथं मोर अजून आहेत बरं का. मी अजून एंटर जर दाबलं ना, खाली दिसेल तुम्हाला. दिसतंय? खाली आले तेवढे, राइट? SACDB, TCADB 15, 16 दिसतंय, प्रिव्हियस बॅचचा डेटाबेस आहे. ओके. सो सो इथे त्यांनी पूर्ण माहिती दिली, राइट? क्लिअर सगळ्यांना? तर हे डेटाबेसचं नाव आहे. MySQLच्या केसमध्ये गेला तर ही डेटाबेसेसची नावं आहेत. ठीक आहे. सो म्हणजे काय सर, स्लॅश एल ही Postgresची कमांड आहे, जी लिस्ट ऑफ डेटाबेसेस तुम्हाला देते, जे ह्या डेटाबेस सर्व्हरवर आहेत. TCADB, FeasDB, हॉस्पिटल DB आणि MySQL मध्ये ही कमांड. कळलं? शो डेटाबेस. सो पॉइंट टू बी नोटेड. आपण ऍड करू एक. राइट? ऑनलाईन तुम्हाला पण आवाज येत नसेल, कारण नॉईज कॅन्सलेशन मी ऍड केलंय. ठीक आहे. कमांड, ओके, कमांड टू लिस्ट आउट डेटाबेसेस. ओके. सो शक्यतो मी असं करत राहणार आता बरं का. PostgreSQL मध्ये कोणती आहे? येस, स्लॅश एल. ओके. आणि MySQL. आणि जर सेम असेल तर आपण मग एकच बघणार, राईट? सो डेटा बेसिस. प्रॉब्लेम मला काय नाही, रेकॉर्डिंग खराब होणार आहे या साऊंडमुळे. मला ते माझे काही महत्त्वाचे शब्द त्याच्यात ऐकू नाही आले तर अवघड होईल मग मुलांना, राईट? ठीक आहे. सो फाईन. ही आज आपण मेन कमांड. आता मला सांगा, व्हॉट इज डेटाबेस सर्व्हर? येस, व्हॉट इज डेटाबेस सर्व्हर? डेटाबेस सर्व्हर. ओके. हाऊ विल डिफाइन इट? येस, व्हॉट इज डेटाबेस सर्व्हर? येस, इट इज अ सॉफ्टवेअर दॅट यू हॅव इन्स्टॉल्ड. याला डेटाबेस क्लस्टर असं पण म्हणतात बरं का. येस. बघा, वाचा बरं ही लाईन. So software you install for data management. What is mean by data management? Yes, again insert a data, delete a data, update a data.
whatever operations you are performing on a data, right? That is called as what? Data management. That is given by what? Database server. त्याला database cluster पण हा word आहे, right? So you can call it as database cluster. Okay. ज्यावेळेस तुम्ही MySQL आणि PostgreSQL सर्व्हिस स्टार्ट करता त्यावेळेस हे डेटाबेस सर्व्हर चालू होतं, राइट? विंडोजमध्ये ऑटोमॅटिकली होते. लिनक्समध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला कमांड टाइप करावी लागते, राइट? सो /etc/init.d/post-init.d PostgreSQL स्टार्ट असं करावं लागतं. आणि हेच जर MySQL असेल तर तुम्हाला म्हणून म्हणलं ना तुम्हाला मी बहुतेक आधीच्या बॅचला बोललो, राइट? तुम्ही काही पण करा, पण कमांड प्रॉम्प्टच्या प्रेमात पडा, राइट? त्याशिवाय पर्याय नाही. ही कमांड टाइप करावी लागते तेव्हा ती सर्व्हिस स्टार्ट होते. म्हणजे वेळी इन्स्टॉल्ड आहे MySQL, PostgreSQL. लिनक्समध्ये तुम्ही एक्सप्लिसिटली त्याला जाऊन काय करा? स्टार्ट करा. तरच तरच मला हे कमांड प्रॉम्प्ट वापरायला मिळतं, तोवर मिळत. म्हणून ते वाक्य ॲड केलंय. नुसते इन्स्टॉलेशन असून चालणार नाही, ते तुम्हाला स्टार्ट पण करावं लागतं. पण विंडोजमध्ये टेन्शन घ्यायची गरज नाही. विंडोजमध्ये एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालं तर ऑटोमॅटिकली त्याची सर्व्हिस चालू करायची जबाबदारी विंडोजची असते. ओके? येस. That database server will have what it will have. Database server will have multiple databases. बघा बरं, database server can have multiple databases like college DB, hospital DB वगैरे वगैरे, राईट? आता त्या हे डेटाबेसच्या आतमध्ये मग काय असणार सर? खूप सारे काय असणार? टेबल्स असणार. सो यू कॅन से डेटाबेस कॅन हॅव व्हॉट? वन ऑर मोर tables. Okay, so the next point is what? Database can have what? One or more tables, right? Table ला काय असणार आहे? Yes, table is having what number of rows, which is called as what? Record. Table can have one or more rows म्हणजेच काय? Records म्हणजेच काय? Tuples. And columns म्हणजेच काय? Fields. ओके. टेबलला खूप सारे रो आणि खूप सारे कॉलम्स असणार, राइट? येस. आणि कॉलम म्हणजेच काय? फील्ड्स. म्हणजे इथला RNO, नेम आणि पर्सेंटेज आर कॉल्ड ॲज फील्ड ऑफ दॅट टेबल. ओके. येस. एकदा हे वाचून घ्यायचं म्हणजे तर मी टाइप का करत नाही कारण ऑलरेडी हे व्यवस्थित लिहिलेलं आहे, राइट? एकदा गो थ्रू. सो व्हॉट इज अ डेटा? येस, हाऊ यू विल डिफाइन अ डेटा? एनीथिंग which is in the form of what? Letter, digit, symbol, image, L पाहिजे ते बरं का. L, symbol, images, video, that everything is called as data. राइट? मग मुलांना असं उदाहरण द्यायचं, इमेज कसा डेटा होऊ शकते? मग आता Netflixवर पिक्चर आहेत ते काय आहेत? डेटा आहेत ना. Instagramवर फोटो आहेत ते काय? डेटा आहे. समजा तुम्ही एका RTO साठी प्रोजेक्ट बनवला. तर RTO मध्ये काय असतं ना रे? असे सिम्बॉल असतात ना रे? लेफ्ट, राइट टर्न इज नॉट अलाउड असं असतं ना. मग हा सिम्बॉल मेमरीत ठेवावा लागेल ना तुम्हाला. म्हणजे सम ऍप्लिकेशन नीड्स टेक्स्ट ॲज अ डेटा, जसं रोल नंबर, नेम, पर्सेंटेज हा टेक्स्ट बेस्ड डेटा आहे. हा इमेज बेस्ड आणि नेटफ्लिक्सकडे काय व्हिडिओ बेस्ड आहे. सो दॅट एव्हरीथिंग इज कॉल्ड ॲज रॉ डेटा, राईट? रॉ डेटा. ओके. नेक्स्ट. सर व्हॉट इज डेटाबेस? येस, इट इज अ प्लेस वेअर, हे लास्ट लेक्चरला पाहिजे आपण, वेअर वी कीप डेटा मिनिंगफुली म्हणजे काय? येस, दिस इज मिनिंग, की अरे हा 101 नसून तो रोल नंबर आहे, राईट? त्याला मिनिंगफुली ठेवणं कॉलम मध्ये असं. नेक्स्ट, लॉजिकली रिलेटेड डेटा हा वर्ड का वापरला? एखाद्या डेटाबेसमध्ये लॉजिकली रिलेटेड डेटा असतो, राईट? असा वर्ड का वापरला? द रिझन इज व्हॉट? परत एकदा तेच, राईट? जर तुमचं हॉस्पिटल डेटाबेस असेल तर ते डॉक्टर टेबल चालेल, म्हणजे डॉक्टरची इन्फॉर्मेशन चालेल, पेशंटची इन्फॉर्मेशन चालेल. कळलं का तुम्हाला? तुम्हाला या डेटाबेसमध्ये असा टेबल लिहिता येणार नाही जो डेटाबेसशी रिलेटेड. उदाहरणार्थ मी जर इथे ड्रायव्हर टेबल ऍड केला, चालेल का इथे? नाही. ड्रायव्हर हे ओला उबेर मध्ये चालेल. सो त्यामुळे लॉजिकली रिलेटेड म्हणजे काय? डॉक्टर अँड पेशंट्स आर रिलेटेड टू इच अदर. स्टुडंट आहे, कोर्स आहे म्हणल्यावर फीज पण येणार. सो हे थिंग्स आर व्हॉट? रिलेट. कधी पण लक्षात ठेवा, लॉजिकली रिलेटेड ही टर्म येते ना, त्याचा अर्थ त्या गोष्टी एकमेकाशी रिलेट करत असतात. सो उगाच कुठला पण डेटा ठेवायचा नाही. द लॉजिकली रिलेटेड डेटा तुम्ही त्याच्यात ठेवता,
दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डेटाबेस. डेटाबेसमध्ये वाह्यात गोष्टी नसतात. इफ द डेटाबेस इज व्हॉट? कॉलेज, देन मग यू मस्ट हॅव स्टुडंट, टीचर, ॲडमिन असे टेबल बनवू शकतो. ओके. हे इतकं सोपं आहे, पण मी हे का सांगतोय? कारण मी फर्स्ट इयरला होतो. त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं. लॉजिकली म्हणजे मला बारके शब्द जरी आले ना, तरी मी अडून राहायचो. लॉजिकली रिलेटेड म्हणजे कारण ओएसचं पुस्तक विचारलं, की तिथं फिजिकली काय हार्डवेअर, फिजिकल हार्डवेअर. मला कळायचंच नाही फिजिकल आणि लॉजिकल वर्ड वापरायचे. राइट? सो येस. क्लिअर? नेक्स्ट, व्हॉट इज DBMS? Yes, it's a database management system. So it's a software program which manages your data. सर मॅनेज करणं म्हणजे काय? तुम्ही डेटा ॲड करू शकता, डेटा डिलीट करू शकता, डेटा अपडेट करू शकता, मॉडिफाय करू शकता, डेटा फेच करून प्रिंट पण करू शकता. ओके. नेक्स्ट प्रश्न काय होता? RDBMS. म्हणजे आपण हे जे पाहिलेलं आहे ते रिवाइज करतो. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. येस. सो इट्स RDBMS स्वतः DBMS आहे. जिथं डेटा मॅनेज किंवा मॅनिप्युलेट केला जातो इन टर्म्स ऑफ व्हॉट? टेबल. अशा सॉफ्टवेअरला तुम्ही काय म्हणायचंय? RDBMS म्हणायचं किंवा असा प्रोग्राम, सॉफ्टवेअर नाही, कारण इट्स अ पार्ट ऑफ डेटाबेस सर्व्हर. क्लिअर सगळ्यांना? Yes. आणि व्हॉट इज SQL? ओके. सो SQL, येस. SQL सोपं करा. युजर युजर आणि डेटाबेस मधला जरिया आहे. म्हणजे युजर डेटाबेसला इन्स्ट्रक्ट करू शकतो, ज्या लँग्वेजला वापरून त्या लँग्वेजला तुम्ही काय म्हणणार आहात? SQL. आणि SQL ही फक्त DBMSला कळणारी भाषा आहे, राइट? लँग्वेज आहे, राइट? सो इट्स नॉट अ प्रोग्रामिंग लँग्वेज, राइट? सो SQL स्टँड्स फॉर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. इट इज अ लँग्वेज using which user can interact or instruct what? Database management system. आता हे इंटरॅक्शन म्हणजे काय? आता हे इंटरॅक्शन म्हणजे काय? युजिंग SQL यू कॅन स्टोअर, यू कॅन डिलीट, यू कॅन अपडेट. मग थोडक्यात काय? की ऑपरेशन्स. कुठली? की ऑपरेशन्स परफॉर्म करता येतात. त्यासाठी आपण काय करतो? SQL वापरतो. क्लिअर सगळ्यांना? हे नाही कळणार तुम्हाला शिकवायला लागेल. ठीक. ते तुम्हाला वाटलं वाचून होईल ना, ह्याच्या खाली मी एक्सप्लेन केलं एक पानभर आहे 3 यूज. जर उद्या विचारलं व्हाय SQL इज युज्ड, तर तुम्हाला ते कळलं. येस, इथपर्यंत कळलंय का? एनी डाउट ऑनलाईन? यू कॅन टाइप 1 जर तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. म्हणजे आम्ही काय इन्स्टॉल केलं हे आम्हाला कळलं पाहिजे. ओके. नेक्स्ट. इंटरेस्टिंग. सर, SQL का वापरायचं? किंवा SQLचे फायदे काय? पर्पजेस काय? ते आम्हाला सांगा. ओके. ओके. तुम्ही PDF मधले वाचले आहेत. जर वाचले नसते तर मी तुम्हाला प्रश्न विचारला असता. सगळ्यात मेन बेनिफिट ऑफ SQL हा आहे. ओके. SQL is the first use, you can say SQL is used used to perform CRUD operation. हा शब्द खूप वेळा जातो, राइट? ऑपरेशन्स. ओके. ऑब्वियसली तुम्हाला असं विचारलं जाईल, व्हॉट इज मीन बाय क्रूड ऑपरेशन? ओके. सो दीज आर बेसिक डेटाबेस ऑपरेशन्स. डेटाबेसवर तुम्ही बेसिक मधले बेसिक ऑपरेशन करायला गेला तर ते क्रूड कॅटेगरीमध्ये येतं. सर म्हणजे काय? राइट? येस, नीट आहे. सो देर इज अ फुल फॉर्म. C stands for what? Create. So you are creating something. ओके. सर म्हणजे काय हो? येस. आयदर यू आर क्रिएटिंग डेटाबेस. ते बरोबर ना? डेटा ठेवायला टेबल लागतो.
टेबल ठेवायला डेटाबेस लागतो. म्हणजे डेटाबेस तुम्हाला काय करावं लागेल? क्रिएट करावा लागेल. हे बरोबर का? ऑर यू आर व्हॉट? क्रिएटिंग टेबल्स. बरं टेबल्स केल्यावर काय तिथे थांबून चालेल का? नाही. त्या टेबलमध्ये रेकॉर्ड पण क्रिएट करावे लागतील. म्हणजे थोडक्यात इन्सर्ट करावे लागतील, राइट? येस. क्रिएटिंग थोडक्यात काय? इन्सर्ट जे आहे ना तुमचं एसक्यूएल मधलं इन्सर्ट रेकॉर्ड हे सुद्धा याच कॅटेगरीत. हे कळलं का सीचा अर्थ? क्रूड ऑपरेशन म्हणजे काय? सी फॉर क्रिएट. क्रिएट म्हणजे काय? आयदर यू आर क्रिएटिंग डेटाबेस, आयदर यू आर क्रिएटिंग टेबल. समजा डेटाबेस पण आहे, टेबल पण आहे. त्या टेबलमध्ये रेकॉर्ड क्रिएट करतोय. ओके? येस. मी तुम्हाला दाखवू शकतो आता. बघू नाही तर उगाच नंतर पुढे कन्फ्युजन. आर. आर स्टँड्स फॉर रीड. Sir, what is mean by read, sir? Yes, read means what? You are fetching data from tables. You are fetching what? Data from tables. किंवा तुम्ही काय म्हणू शकता? Displaying. तर फेचिंग इज काय? फेच म्हणजे कळलं ना, म्हणजे एखाद्या बकेटमध्ये ठेवलेली गोष्ट काढून आणणे ह्याला फेच म्हणतात. तर आणून ती ठेवणार नाही. तुम्ही मॉनिटरवर प्रिंटच करणार ना. तर फेचिंग. ठीक आहे, काय हरकत नाही. जर फर्स्ट इयरची मुलं असतील त्यांना डिस्प्ले. टेबलमधला डेटा तुम्ही डिस्प्ले करा. ह्याला काय म्हणतात? रीड ऑपरेशन. म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचंय का? जेव्हा आमची कमांड येईल त्यावेळेस DBMS ह्या टेबलमधला डेटा रीड करेल आणि आम्हाला रिझल्ट म्हणून भेटेल. ओके? नेक्स्ट. यू. यू इज फॉर update. Okay? U stands for update. So what is mean by update, sir? Yes. Update means कळता? Yes. Modifying records वन और मोर फील्ड्स. हे समजून म्हणून मी मगाशी शब्द सांगितले. तर रेकॉर्ड म्हणले की तुम्हाला कळतं. काय कळतंय बरं? येस, तुम्ही असं म्हणता, की "सर" नीट लक्ष द्या, मी उदाहरण देतो. हे बघा, मी असं उदाहरण देतो. "सर, हा माझा आधार कार्ड नंबर आहे." काय बरोबर का? हे माझं नाव आहे. हे माझं सिटी आहे. ते बरोबर का? आणि हा माझा फोन नंबर आहे. ते बरोबर का? आता काय होईल रे? तुम्ही आधार कार्डवर तुमचा फोन नंबर बदलला तर तेवढं अपडेट करा. किंवा असं होऊ शकतं, की तुम्ही सिटी पण बदलली आणि फोन नंबर पण बदलला. त्या केसमध्ये तुम्ही 2 व्हॅल्यू बदलायला इंटरेस्टेड आहात. तेव्हा काय लिहिलं अपडेट म्हणजे काय? एखाद्या रेकॉर्डची किंवा अनेक रेकॉर्डची मला सांगा, सगळ्या एम्प्लॉयीला ह्यावेळेस सॅलरी ₹500 वाढवून द्यायची. मग मला सांगा एका रेकॉर्डची सॅलरी फील्ड बदलणार का सगळ्या रेकॉर्डची सॅलरी फील्ड सगळ्या? म्हणून बघा रेकॉर्ड नाही म्हणलं. मॉडिफाइंग मल्टिपल रेकॉर्ड्स आणि त्या मल्टिपल रेकॉर्डची एक किंवा काय असतील अनेक फील्ड असतील. हे सगळं कशात येतं? अपडेट कॅटेगरीमध्ये येतं. राइट? जसं एम्प्लॉयीची सॅलरी तुम्हाला बोनस देता तुम्ही दिवाळीमध्ये. तसं प्रत्येकाची सॅलरी त्या महिन्यातली रेग्युलर सॅलरीपेक्षा जास्तच असते. ओके? सो दॅट इज इम्पोर्टंट. वन ऑर मोर रेकॉर्ड और यू कॅन से मल्टिपल रेकॉर्ड्स. राइट? गुड. आणि नेक्स्ट इज व्हॉट? डिलीट. डी फॉर डिलीट. डी इज यू नो दॅट की डिलीट हे सांगेन मी डिलीट काय आहे? येस डी फॉर डिलीट. आपल्याला बोलायला सोपं वाटतं. डी म्हणजे डिलीट, राइट? ओके. ओके. सो डिलीटिंग किंवा रिमूव्हिंग वन और मोर रेकॉर्ड्स. ओके. डिलीट कॉलम डिलीट करत नाही. ओके. डिलीट कळलं तुम्हाला अख्खा जे डिलीट जी कमांड आहे ती आम्हाला सर येस की आम्हाला टेबलमधलं एखादा रेकॉर्ड एक किंवा अख्खं रेकॉर्ड पण डिलीट करता येईल, राइट? ड्रॉप कमांड आहे ज्याच्याने तुम्ही टेबल ड्रॉप करू शकता. कळतंय? आणि ड्रॉप कमांडने तुम्ही कॉलम पण ड्रॉप करू शकता. ते पाहू पुढे-पुढे, राइट? पण जिथं तुम्हाला डिलीट करायचंय ना, ते सर्व काही कुठे येणार आहे? डिलीट कॅटेगरीमध्ये येणार आहे. ओके. सो डिलीटला पोरं डिलीट एसक्यूएल बघतात. व्हॉटएव्हर यू आर डिलीट म्हणजे डेटाशी बघा. तुम्ही डेटा डिलीट करणार म्हणजे काय डिलीट करणार आहे?
तुम्ही हे रेकॉर्ड डिलीट करणार आणि हे डिलीट करायला तुम्हाला डिलीट नावाची एसक्यूएल कमांड लागते, राइट? येस. मग तुम्ही जर क्वेरी नीट लिहिली, तर एकच रेकॉर्ड डिलीट होईल. जर तुम्ही असं म्हणला, "प्लीज डिलीट धिस रेकॉर्ड" ज्याचा रोल नंबर 101 आहे, पुढे एकच डिलीट होईल. पण जर मी म्हटलं, "प्लीज डिलीट रेकॉर्ड" ज्याला 70 आणि 70 पेक्षा जास्त मार्क आहेत, तर हे 2 रेकॉर्ड डिलीट होतील. बरोबर ना? कारण ह्या दोघांना 70 आणि 70 पेक्षा जास्त आहेत. 2 रेकॉर्ड डिलीट होतील. त्यामुळे डिलीट मे डिलीट 1 रेकॉर्ड और इट मे डिलीट व्हॉट? मल्टिपल रेकॉर्ड. हे ऑपरेशन्स परफॉर्म करणं इज कॉल्ड ॲज व्हॉट? क्रूड ऑपरेशन्स. दॅट इज फॉर दॅट पर्पज यू कॅन यूज अँड धिस इज ह्या पूर्ण 4 शब्दांना तुम्ही काय म्हणता माहिती का? आत्ताच गेलाय वर्ड. कुठे गेलाय? इट्स अ डेटा मॅनेजमेंट. कळतंय? किंवा पी मधला कोणता वर्ड होता? येस. जे तुम्ही म्हणला ना, की मी डी-बी-एम-एस का टाकलेला आहे वगैरे, राइट? हे ऑपरेशन बघा ना, स्टोअर म्हणजे क्रिएट, डिलीट म्हणजे डिलीट, अपडेट म्हणजे अपडेट, फेच म्हणजे काय? येस, रीड ऑपरेशन येतं असं ना. ते तेच शब्द इकडे मी वेगळ्या ह्याच्यात लिहिलेत, राइट? सो स्टोअर म्हणजे काय? सी, क्रिएट. हा काय झाला? डी. हा काय झाला? यू. हा काय झाला? आर. क्रूड झालं. ओके? होप सो तुम्हाला हे कळत असेल. ठीक आहे? नेक्स्ट 2 युजेस आहेत. उद्या फ्रेश माइंड घेऊन या. अर्थ कळायला तुम्हाला थोडीशी ताकद लावावी लागेल. आणि याचं ज्यावेळेस कोडिंग घेईन ना मी कोडिंग, त्यावेळेस तुम्हाला मॅच्युरिटी लेव्हल गाठायची. कळतंय? हवं तर आज माझ्यासाठी ChatGPT करून या तुम्ही आणि मला सोप्या भाषेत सांगा, नॉर्मलाइज्ड डेटा म्हणजे काय? फुल म्हणजे परमिशन दिली तुम्ही काहीही वापरा. ChatGPT काहीही वापरा आणि मला उद्या एक्सप्लेन करा सोप्या भाषेत. नॉर्मलाइज्ड डेटा म्हणजे ओके? येस. आणि हे आपल्याला करायचंय क्वेरीज वापरून. ओके. प्लीज ऑनलाईन जी नवीन मुलं आहेत, डेमो म्हणजे टाईमपास नसतो बरं का. मी डे 1 पासून जेव्हा कधी शिकवायला घेतो ते डायरेक्ट कंटेंटच असतो. आता मी तुम्हाला डेमो का म्हणतो? कारण मुलांना बघायचं असतं, की एक आपल्याला शिकवणाऱ्या मेंटॉरला शिकवता येतं का? म्हणून ती एक संधी असते राइट? 1 वीक असते त्यामुळे. अदरवाईज असं टाईमपास नाही. की आता डेमो झाला मी नवीन काय शिकवायला अजिबात नाही. लेक्चर नंबर जे काय 1, 2, 3, 4, 4 राइट? त्याच्यापुढे चालू राहणार. प्लीज हे 2 अर्थ उद्या आपल्याला समजून घ्या. देन वी विल क्रिएट डेटाबेस, देन वी विल क्रिएट सम टेबल्स कळतंय? आणि मग मी उद्या सांगेन, की मग मी केलेल्या क्वेरीज तुम्हाला कशा शेअर करेन वगैरे तेही सांगेन उद्या. ठीक आहे? चालेल. सो आज कंटेंट वाईज इथेच थांबूया. नेक्स्ट माझं सी-पी-पीचं लेक्चर आहे डेमोज. त्यांचाही डेमोजच चालू आहे. त्यामुळे मला कनेक्ट करावं लागेल 9 वाजता. ठीक आहे? चालेल. स्टोरी राहिली आपण इथनं कंटिन्यू करणार आहे उद्या बरं का. त्या 2 आत्ता कसं आपण त्या एका यूजचा अर्थ समजून घेतला, तसं आपण दुसऱ्या पण यूजचा अर्थ समजू. ठीक आहे? डोंट वरी डेमो लेक्चर झाल्यावर नोट्स आणि व्हिडिओ तर मी डेली शेअरच करतो राइट. म्हणजे लेक्चर झालं की नेक्स्ट डेला नोट्स पण मी तुम्हाला कम्युनिटीवरती शेअर करेन. खास करून जी नवीन मुलं प्लीज तुम्हाला जर क्लासच्या नंबरवरनं अपडेट्स येत नसतील राइट. सो धिस इज क्लास नंबर राइट. क्लास WhatsApp कॉन्टॅक्टसमध्ये गेला. या नंबरवरनं जर अपडेट येत नसतील, तर ह्याचा अर्थ तुम्ही शेड्यूल सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला ह्याच्या अंडर रजिस्टर नाही केलेलं. प्लीज इथं रजिस्टर करा. सो दॅट मी तुम्हाला कम्युनिटीला ॲड व्हायची लिंक पाठवेन. ओके. आणि अधून-मधून क्लासच्या नंबरला हाय पण करत चला. मी काही रिप्लाय नाही करत, पण असं वाटलं आता वाचलायच मेसेज तर हाय करू. ब्लॉक व्हायची पॉसिबिलिटी कमी होते. आता तुम्ही स्वतःहून ब्लॉक करायची गरज नाही. WhatsApp इज ऑब्झर्व्हिंग दिस राइट. जसं आज मी 60 जणांना मेसेज करून आलो राइट. आत्तापर्यंत काही प्रॉब्लेम नाही. अजून जर 60 जणांना करायला घेतला तुम्हालाच परत, परत तुम्हालाच करायला घेतला असा नंबर ब्लॉक केला. त्यांनी कळलं एकही युजर तिकडून हाय म्हणत नाही आणि हा नुसता त्यांना वाटतं की मी बॉट बॉट तर नाहीये ना. सो दॅट्स व्हाय बाकी दुसरं काय रिझन. सो रजिस्टर युअरसेल्फ तर तुम्हाला मग मी त्या कम्युनिटीमध्ये ॲड करेन राइट. कम्युनिटीमध्ये मी आणि क्लासचा ॲडमिन असे 2 नंबर तुम्हाला दिसत असतील राइट. सो दॅट्स अ प्री रिक्विजिट ओके. अजून काही नाही. उद्या आलं की परत उद्या येस उद्या आलं की आपण मग ही राहिलेली स्टोरी काय करूया कंप्लीट करूया आणि मग पुढे एस-क्यू-एल चालूच. मोस्ट ऑफ प्रोबॅबली उद्या थेरॉटिकल पार्ट होऊन जाईल. ह्या 2च लाईन थेरॉटिकल राइट. मग आपण ते कमांड डेटाबेस कशी बनवायची, बनवताना काय काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी आणि कदाचित मी थोडं उद्या ई-आर डायग्रामचं पण इंट्रोडक्शन देईन. प्लीज डोंट ॲब्सेंट. उद्या तर ॲब्सेंट राहूच नका राइट.
शब्द नॉर्मलायझेशन म्हणजे काय याचं तुम्हाला एक छोटंसं इंट्रोडक्शन. ठीक आहे. चालेल थांबूया. दॅट्स इट फॉर टुडे. ऑनलाईन जर काही डाउट नसेल, चॅट मी चेक करतो तर ओके करून तुम्ही लेफ्ट व्हा. मी कॉल डिस्कनेक्ट. गुड नाईट.